भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, म्हणून आपण येथपर्यंत आलो. आणि महाराष्ट्राच्या माणसांनी संताशिवाय मिरवावं असं दुसरं काय आहे? आणि संतांसारखं मिरवण्यासारखं तर दुसरं काही असलं तरी ते का मिरवावं? हो, का मिरवावं सांगा ना. लक्षात घ्या, भारत जगाचं देवघर आहे. देवाने कोणावरच अन्याय केलेला नाही हे पहिलं समजून घ्या. तिजोरी अमेरिकेला देऊन ठेवली आहे, राज्यनीती ब्रिटनच्या पदरात घातली आहे. चीन हे जगाचं सैन्य घर आहे. फ्रान्स हा देश जगाचं ब्युटी पार्लर आहे. सगळ्या कुरापती पाकिस्तानात मुक्कामाला आहेत. आणि भारत जगाचं देवघर आहे. आणि देवघरातला देव असा एकटाच नाही आहे, त्याचं वर्णन केलंय. दोही बाही संताची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल. काय गोड वर्णन आहे. सिंहासनी जो श्री विठ्ठल उभा आहे तो एकटाच उभा नाही, दोन्ही बाजूला संतांची सभा आहे. कोणी प्रश्न विचारू शकतो, सिंहासन बसण्यासाठी असतं का उभं राहण्यासाठी? सिंहासन बसण्यासाठी. हा, त्याच्यावर बसण्यासाठी लोक उभं राहतात तो भाग वेगळा, पण सिंहासन उभं राहण्यासाठी नाही आहे, सिंहासन बसण्यासाठी आहे. मग बसण्यासाठी जे त्याच्यावर देव उभा कसा काय राहिलाय? असं पाहिजे होतं ना. दोही बाई संताची सभा, सिंहासनी बैसला श्री विठ्ठल. सिंहासन बसण्यासाठी तरी तो उभा काय, कारण सभा संताची आहे, त्यांच्यासमोर हा काय बसेल? तो आदराचा भाव आहे, प्रेमाचा भाव आहे, सद्भावनेचा भाव आहे. मग दोन्ही बाजूला सभा संतांची आहे. आणि मला असं वाटतं भगवंताने भारतावर फार प्रेम केलंय आणि त्या भारताला काही ना काही देण्याचा त्याचा अट्टहास दिसला. सांगतो मी आपल्याला. देवाने आचार्य केरळाकडे दक्षिणेकडे देऊन टाकले. जगद्गुरु शंकराचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य हे आचार्य दक्षिणेतून आहेत. म्हणजे आचार्य ही भारताला दक्षिणेची दक्षिणा आहे, ते तिकडून आलेत. बर, देवाने मनोरंजनाचे अधिकार गोव्याला देऊन टाकलेत. जे गेलेत त्यांना विचारा. असतो गोवे, मनोरंजन त्यांना दिलं, एंटरटेनमेंट. जा, आनंद घ्या, मजा करा. कुबेर पुत्र तिकडेच जात असावेत, नल कुबेर मणिग्रीव. गोवा मनोरंजन देऊन टाकलं. भगवंताने प्रतिभा बंगालच्या नशिबात घातली. अत्यंत प्रतिभा संपन्न लोक, सगळ्या जगाला वेदांताचा विचार सांगणारा, एक सिंह गर्जना करणारा योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद, पश्चिम बंगाल. ईश्वरचंद्र विद्यासागरांना जेव्हा पहिल्यांदा रामकृष्ण परमहंसांनी पाहिलं तेव्हा परमहंसांचे उद्गार आहेत. ते म्हणाले, आजपर्यंत विद्येची तळी बरीच पाहिली, नद्या बऱ्याच पाहिल्या, सागर आजच पाहिला, विद्यासागर. इतकी प्रतिभा. आज सगळं जग जे हरे कृष्ण म्हणत राहिलंय, त्या इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद वयाच्या 66व्या वर्षी अमेरिकेत गेले. त्यांचा प्रांत आरंभाचा बंगाल आहे. देवाने सरलता मध्य प्रदेशाला दिली आहे. नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना विचारा, बिचारी इतके गरीब आहेत, परंतु त्यांच्या दारातला तो पदयात्री, तो तीर्थयात्री उपाशी राहणार नाही. ते विचारणारच, कितने मूर्ती हो. म्हणजे तिथं किती माणसं असं म्हणण्याची पद्धत नाही, कितने मूर्ती हो. उच्चारातला आदर किती छान आहे. सरळ आहेत ती माणसं. मध्य प्रदेश भारताच्या हृदयस्थानी आहे आणि माणूस तिथंच सरळ असावा. विठ्ठला. आणि तसे सरळ होत नसतील तर बुलडोजरने सरळ करावे. शिवराज सिंगांना विचारून घ्या. मध्य प्रदेशाला सरलता दिली. देवाने राज ऐश्वर्य वैभव गुजरातला देऊन टाकले. त्यामुळे भारतातले श्रीमंत मोजायला गेलात ना तर अर्धी यादी गुजरातमध्येच पुरी होते.
अंबानी पासून सगळेच ना, या बाबतीत तुम्ही अदानी आपला अडाणी नाही आहात. देवाने थोडं 5G असलं तर फार बरं पडलं आम्हाला. विठ्ठला देवाने राजवैभव गुजरातला दिलं. द्वारकेचा राणा द्वारकेचा, राजवैभव गुजरातला आहे. राजा गुजरातचा आहे, गुजरातचाच राजा आहे. राम मंदिर बांधत असेल तर राहू द्या. विठ्ठला आता ढेकरच द्यायचं नाही आपण. राम मंदिर झालं, ढेकर देऊ नका, थोडा थांबून धरा. अजून 2 ढेकर देणार आहात तुम्ही. पोहोचलं तर बरं होईल का. राम मंदिर झालं. अहो 14 वर्षे वाट पाहिली होती. अयोध्येला आनंद एवढा झाला. आम्ही 500 वर्षे वाट पाहिली. आमचा आनंद केवढा मोठा. 22 जानेवारी विसरू शकत नाहीत लोक. लक्षात घ्या, अयोध्येच्या मंदिरात नाही प्राण प्रतिष्ठा झाली, प्रत्येकाच्या हृदय मंदिरात राम विराजमान झाले. 22 जानेवारी कोण विसरील. पण खरं सांगू का, राम मंदिर झालं तरी अजून आम्हाला आनंद नाही. का, अजून नंद आणि नंदी नाराज आहेत. जमलं तर पहा, नाही तर जाऊ द्या. नंद तेव्हा खुश होतील जेव्हा मथुरा होईल, आणि नंदी तेव्हा खुश होईल जेव्हा काशी होईल. जेव्हा नंद आणि नंदी होईल तेव्हाच आनंदी आनंद होईल. विठ्ठला राज ऐश्वर्य गुजरातला दिलं, रसिकता राजस्थानला दिली. फार रसिक लोक हो. अहो त्यांचे ट्रक एवढे रंगीत, तर ते किती रंगीत. तुम्ही हायवेवर सगळ्यात नटलेला ट्रक RJ पासिंग, हो रंगीला राजस्थान. इकडून हे लावलेलं, तिकडून ते लावलेलं, रशिया काय. अहो एखादा माणूस फार काही बी घालून आला तर लोक म्हणतात राजस्थानचा आहे का. राजस्थान रसिक आहे, त्यांना रसिकता देऊन टाकली. भाग्य देवाने उत्तर प्रदेशला दिलंय. भाग्य दिलंय का, राम आणि कृष्ण या दोन्ही देवतांच्या जन्मभूमी उत्तर भारतात आहेत. अयोध्या, मथुरा, उत्तर प्रदेशला देवाने भाग्य दिलंय. पंजाबला देवाने शौर्य दिलं. तिथलं साधू सुद्धा तलवार नाही तर भाला घेऊनच आहे. रक्षणाची जबाबदारी. का, साधूने असंच असावं, जेव्हा जे लागतं ते ध्यानात घ्यावं. शस्त्र लागो शास्त्र लागो. विठ्ठला देवाने चिवटपणा हिमाचलला दिला. दैवी वरदान उत्तराखंडला दिले. काय, तिथं जाल तिथं देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत है. देवाने सौंदर्य काश्मीरला दिलं. अजून सौंदर्याची उपमा काश्मीर की कली याच्या पुढे गेलेली नाही. सगळ्यांना सगळं देणाऱ्या देवाने महाराष्ट्राच्या पदरात संत घातली. विठ्ठला जरा सोपं बोलू. दर्जी बोरगावची ही संत भूमी, योगी श्री चिन्मयानंदजी महाराजांचं, स्वामींचं इथलं राहणं, इथलं वावरणं, हे दुसरं तिसरं काही नाही आहे. विश्वात्मक देवाकडे ज्ञानोबारायांनी एक दान मागितलं, त्याला पसायदान म्हणतात. त्या पसायदानाच्या ज्या 9 ओवी आहेत त्या ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. ते तिकडून आठवून इकडं सॅम्पल ठेवलंय. त्या 9 ओव्यांच्या पसायदानामध्ये ज्ञानोबारायांनी जे मागितलंय त्याचे 2 भाग होत आहेत. कोणते 2 भाग ऐकून ठेवा. मला काय झालेलं बघायचं आहे ते अर्ध्या पसायदानात, आणि हे कोणाकडून होणार आहे ते उरलेल्या पसायदानात. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला ज्ञानोबाराय सांगा ना. मज द्यावे पसायदान हे. ज्ञानोबाराय म्हणतात काही नको देवा, जे खळ आहेत ना त्यांचा वाकडेपणा जाऊ दे, त्यांना चांगलं काम करायची आवड निर्माण होऊ दे, अशी चांगलं काम करणारी माणसं एकमेकाशी पण चांगली राहू दे. हे फार महत्त्वाचं मागून ठेवलं हो. नाही तर मग त्याचं कशाला आणि याचं कशाला असं होऊ नये. भूता परस्परे पडो. मग अशी चांगलं काम करणारी माणसं एकत्र आली की त्यांच्याद्वारा हा पापाचा कळोख निघून जाऊ दे.
विश्वाला स्वधर्माचा सूर्य पाहता यावा आणि त्याने ज्याला जे पाहिजे ते प्राप्त व्हावं, हे सगळं झालं पाहिजे, ही पसायदानाची अपेक्षा आहे. पण हे करील कोण? खळाचा वाकडेपणा घालविल कोण? त्याला चांगलं काम करायची आवड निर्माण करील कोण? पापाचा अंधार घालविल कोण? स्वधर्माचा सूर्य दाखविल कोण? ज्ञानोबाराय म्हणतात, असं जर करायचं असेल तर कसं पाहिजे व्यक्तिमत्व? मी सांगतो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. हे सगळं होण्यासाठी सकळ मंगळाचा अनवरत वर्षाव करणारी ईश्वर निष्ठांची मांदियाळी मला पाहिजे, तेव्हा हे घडेल. श्री चिन्मयानंद स्वामी महाराजांचं जीवन, मी म्हणतो हे साधू जीवन म्हणण्यापेक्षा हे ज्ञानोबारायांचं पसायदान आहे. विठ्ठला अशा महापुरुषांची ही समाधीची शताब्दी पर्वणी आहे. देवाच्या येण्याचा आणि साधूच्या जाण्याचा उत्सव करावा. जरा सोपं बोलू, त्यांच्या जाण्याचा उत्सव केला की आपल्या जाण्याचाही उत्सव होत असतो. आणि म्हणून आपण सर्वजण अथक परिश्रमाने हा उत्सव करत आहात. मी तर असं म्हणेन, इतकं भव्य दिव्य स्वरूपाचं हे आयोजन आपण केलं. हे आपण केल्यापेक्षा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने महाराजांनीच आपल्याला ही पर्वणी दिली आणि म्हणून आपण हा आनंद अनुभवत आहोत. आणि हा एक एक उत्सव म्हणजे सोपा नाही आहे आणि साधा नाही. याचा परिणाम किती दीर्घकालपर्यंत राहतो. लक्षात घ्या, मांडव याच्यापेक्षा मोठे असतील पण ते संसाराचे मांडव काही कामाचे नाही. ते मांडव कधी तांडव करतील त्याचा भरोसा आहे. हा मांडव असा, इथं कौरव आला तरी पांडव होईल. विठ्ठला इथं येऊन काही करा असं म्हणण्याची गरज नाही. इथं तुम्ही आलात की सगळं झालं. या प्रकारचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत. तेव्हा गायलेल्या अभंगाच्या या 5 चरणांचा भाव पाहताना जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांच्या अनेक गुणवैशिष्ट्यापैकी लक्षणांपैकी पवित्रता या लक्षणाचा विचार सांगतायत. नुसती पवित्रता सांगत नाहीत, ती पवित्रता त्यांना कशाने प्राप्त झाली तेही सांगतात. मला असं वाटतं, साधूला झालेली प्राप्त झालेली पवित्रता कशानं प्राप्त झाली आहे हे सांगण्यामागं ज्ञानोबा तुकोबारायांचा काहीतरी वेगळा पवित्रा असला पाहिजे. विठ्ठला म्हणजे वर्णन करायला घेतले संतांचं, पण तुकोबारायांच्या मनात हेतू हा आहे की हे वर्णन ऐकून ते सर्वजण नामस्मरणात प्रवृत्त झाले पाहिजेत. सगळा अभंग हा एका साधूच्या वर्णनाचा असला तरी त्या सगळ्याच्या तात्पर्याला जर आपण झोंबलो तर असं लक्षात येतं की महाराजांना सांगायचं आहे साधू, पण महाराजांचं लक्ष आहे की साधू ऐकत असताना लोकांच्या अंतःकरणात नामाचंच प्रेम निर्माण झालं पाहिजे. लक्षात घ्या, शब्द जसा आहे तसा सांगितला तर त्याला शब्दार्थ म्हणतात, पण शब्दाला जे सांगायचंय ते सांगितलं तर त्याला भावार्थ म्हणतात. विठ्ठला म्हणजे हे वर्णन साधूचं आहे असं म्हणणं याला शब्दार्थ म्हणा, पण हे वर्णन नामाचं आहे असं म्हणणं याला या अभंगाचा भावार्थ म्हणा. लोक नामात प्रवृत्त झाले पाहिजेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुकोबारायांनी या ठिकाणी या साधू लक्षणांचं वर्णन केलंय. का बरं नामाकडं घेऊन जायचं आहे संतांना? आम्हाला काहीतरी कारण असलं पाहिजे ना. जर सोपं बोलू का, आपण कुठं जायचं हे आपण ठरवू नका म्हणजे आपला प्रवास व्यवस्थित होईल. हे सगळं सोपवा कोणाकडं? त्यांच्याकडे. त्याचं कारण आहे, आपलं जीवन पर्यायाने भरलेलं आहे आणि पर्यायानं भरलेल्या जीवनात निर्णय करावा लागतो. निर्णय करायला विवेक लागतो आणि विवेक मुक्कामाला संतांकडे आहे. आपल्याला पायऱ्या कळल्या तर फार बरं होईल, कारण एखादी पायरी जर कळली नाही तर धडपडतं. विठ्ठला जीवन पर्यायाने भरलेलं आहे. एक आहे का? अनेक अनेक पर्याय आहेत. अहो साधं कीर्तनाला आलं आपण
तरी पहिलंही पर्याय उभे राहतात, चप्पल कुठं काढायची, आहे की नाही पर्याय? ऑल ऑप्शन्स आर अवेलेबल, सगळे पर्याय उपलब्ध आहेत. मग काय करावं? कोण म्हणतं बाहेरच ठेवावी, दुसरा म्हणतो नेली तर, दुसरा एक त्याच्यात उपाय काढतो. आणि चुकून त्या दिवशी त्याने कीर्तनाची चप्पल घालून आलेला असतो. असली काही चप्पल असते हे बाटालाही अजून माहीत नसावं का? त्याची बायको त्याला घरून निघताना, अहो ती कुठली घेऊन चाललीत, कीर्तनाची न्या. म्हणजे कीर्तनाची चप्पल कोणती माहिती आहे ना? जिच्या बाबतीत नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, जिचा मोह नष्ट झालेला आहे त्या चपलीला कीर्तनाची चप्पल म्हणतात. बरं मग ती आणली तर चांगली, मग काय करतो? म्हणतो एक या कोपऱ्यात काढू. त्याला माहितीच नाही चोर याच्यात PhD आहे. एकच वाण चांगली दिसली तर लोक दुसऱ्याच बाजूला शोधतात, ज्याला न्यायचंय तो काय कमी आहे का? काही त्यातली रिस्क घेत नाही, ते बसताना सतरंजी पर्यंत नेऊन खाली ठेवतात. धोकाच नको आता. पण गुणातीत पुरुष ते जे गाडीत काढून उतरलेत, त्याच्यात पण एक मधला नवीन फॉर्म्युला आलाय. तो बसतोच अशा जागेवर, महाराज पण दिसतील आणि चप्पल पण दिसेल. कशाला धोका घ्यायचा उगाच? अनुसंधानाला बाधा नको. मला सांगा, साधी चप्पल कुठे काढायची याला 1000 पर्याय उभे राहिले, सगळे घेता येत नाही, सगळे टाकता येत नाही. निर्णय करावा लागतो. सगळं घेऊन थोडं चालतं. ते आता मतदान कशावर करतात लोक? EVM. पूर्वी नव्हतं. पूर्वी काय होतं? बॅलेट पेपर होते. हे EVM आत्ता आले. आपली सीट पडल्यावर त्याच्यात घोटाळा आहे असं म्हणता येतं. असू द्या, फार नका तुम्ही मेहनत घेऊ, आपलं शेवटी भंडारा असतो. ते बॅलेट पेपर, मग त्याच्यावर ठप्पा मारायचा. पण पूर्वी तर फार अवघड. तो मतदान करून बाहेर आला का त्याला लगेच विचारायचे कोणाला दिलं. इतकी लोकशाही होती. आता एक जण असा मतदान करून आला अंगणात, त्याला एका उमेदवार विचारलं, का रे कोणाला केलं मतदान? तो म्हणतो आपण कोणालाच नाराज करत नाही. त्यांनी काय केलं? टॉप टू बॉटम सगळे दिले टिकून. आता मत वैध राहील? मला म्हणायचं काय, अनंत पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्यातला एक निवडायचा आहे. आणि आपला पर्याय म्हणजे नेहमी चुकलेलाच. आपल्या जीवनातले निर्णय आणि हवामान खात्याचा अंदाज. विठ्ठला हवामानाचं कोणी सांगायचं? अहो एका गावात आम्ही गेलो, ते मला विचारायला लागले, महाराज पाऊस पडेल का? म्हटलं मी जगन्नाथ आहे, भोलानाथ नाही. पाऊस पडेल का? आणि म्हटलं पावसाचं मला विचारूच नको. पावसाचे प्रश्न फक्त दोघांनाच उत्तर माहिती आहेत, एक तर ढगाला नाही तर डखाला. विठ्ठला आम्हाला का त्रास देता? म्हणजे पर्यायाने भरलेलं आहे सगळं. निर्णय आमच्याकडून होत नाही. निर्णयाला विवेक लागतो आणि संत तेथे विवेका असणे. तुमचे ऑप्शन घेऊन जा त्यांच्याकडे, ते तिथला निर्णय करते. म्हणजे तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात आणि म्हणालात, महाराज सुखी व्हावं असं वाटतं, प्रपंच करावा का परमार्थ करावा? ते तुम्हाला पर्याय निवडून देतील. प्रपंच करू नका, परमार्थ करा. सुखी होण्यासाठी, सुखी होण्यासाठी परमार्थ करा. सुखी होण्यासाठी प्रपंच करू नका याचा अर्थ प्रपंच करू नका असा होत नाही. जरा काळजीपूर्वक ऐका, नाही तर मला काळजी वाढायला लागेल की प्रपंच करू नका असं कसं बोलले. जरा सोपं बोलू. संसार आनंदासाठी नसतो करायचा, तो आनंदाने करायचा असतो. विठ्ठला माळिये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले, तया पाणी आयसे केले. वा वेगा ज्ञानोबा आहे. ते पाटाचं पाणी कधी पत्र पाठवतं का माळ्याला? डिअर गार्डनर, माझं आणि आंब्याच्या झाडाचं मागच्या महिन्यात भांडण झालंय. कडुलिंबाला जाईन पण आंब्याला जाणार नाही, कळावे आपला पाणी कॅनॉलवाला. होतं असं. तो तू पाठवशील त्या झाडाला मी जाईन. प्रपंच
सुखासाठी नाही करायचा, आनंदासाठी नाही करायचा, आनंदाने करायचा. प्रपंचाने आनंद मिळणार आहे हे गैरसमज अजून बऱ्याच जणांचे दूर व्हायचे बाकी आहेत. संसारी माणूस म्हणत असतो बा दुसऱ्याला तुमची मजा आहे, काय डेअरिंग आहे ना, हां तुमचं मस्त आहे, अरे त्याचं मस्त आहे, त्याचं काय ते त्याचं त्याला माहिती आहे. आम्ही ते जाणत नाहीत, बस दुरून डोंगर साजरे. तुम्हाला सुखी व्हायचं आहे, तुम्हाला आनंदी व्हायचं आहे ना, मग त्याकरता प्रपंच नको. येरती माईके दुःखाची जनिती, सुखालागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी. सोपं बोलू का? प्रपंच किती कौशल्याने करा तो झटकाच देणार, आणि परमार्थ किती अडचणीत करा आनंदच देणार. सोपं सांगू, आमचे मुंबईकर जरा शनिवार रविवार दिसला का चालले महाबळेश्वरला. मी एकाला विचारलं का रे तू दर 15 दिवसांनी महाबळेश्वरला आराम करायला जातो, तू दमतो केव्हा? तो म्हणतो मी आराम करून दमतो म्हणून आराम करायला जातो. काय करावं बरं. ते ज्या दिवशी जायला निघतात ना त्या दिवशी त्यांचे स्टेटस छान असतात, फिलिंग एन्जॉय, फिलिंग एंटरटेन. खंडाळा घाटातच 4 तास हलो नये चालो नये. महाबळेश्वरला रात्री 1:30 वाजता पोहोचला, पक्का वैतागला. 2000ची रूम 5000. सकाळी उठला, पॉईंट बघायला बाहेर पडला. आता अख्खी दुनिया तिथंच जाते. बरं पॉईंट बघायला गेला, ही ट्रॅफिक मरायची गर्दी. बरं जायला निघाला, अशा जागी जाऊन पोहोचला की तिथून गाडी पार्क केली 1.5 किलोमीटर आणि पॉईंट 1.5 किलोमीटर. बरं पॉईंट बघायला कोणता गेला माहिती का? सुसाईड पॉईंट. मर आता. त्याची बायको म्हणायला लागली अहो बस झालं मला नाही पुढे यायचं. तो म्हणतो आता दोन्ही सारखंच आहे, इथून गाडी पण 1.5 किलोमीटर, इथून पॉईंट पण 1.5 किलोमीटर. ती म्हणते जॉईंट दुखतायत, पॉईंट कशाचा आणता. झालं ते दिलं सोडून. जेवायला बसली, पहिला घास तोंडात गेल्यावर ती म्हणते याच्यापेक्षा चांगलं तर मी घरी बनवलं असतं. बिल वाया गेलं. शॉपिंग करायला गेली, 5000चा ड्रेस घेतला, लातूरला 500लाच होता. ते जेव्हा येतात, जेव्हा फिरून येतात ना, उद्ध्वस्त झालेली असतात. अगदी प्रतिज्ञा करूनच बाहेर पडतात, परत महाबळेश्वरला यायचं नाही, आलं तर त्या हॉटेलात जायचं नाही, गेलं तर तिथं जेवायचं नाही, त्या पॉईंटला जायचं नाही, इथपासून त्यांच्याबरोबर कधीच नाही. विठ्ठला हा प्रपंचाचा अनुभव. बरं वारीत काय फॅसिलिटी आहेत सांगा? झोपायला एसी रूम, हो तंबूत मुक्काम, 40ची कॅपॅसिटी आणि 60चं पॉप्युलेशन. बरं त्या तंबूची आणखी एक मजा असते. काय? शेवटचा माणूस झोपायच्या आत पहिला उठलेला असतो. बरं वारकऱ्यांना नेमकं एवढं जाड प्लॅस्टिक कुठल्या कंपनीने पुरवलं काय? ते खडखड खडखड अनुहात वाजती टाळ. बरं सगळे शांत होतात तेव्हा तरी नाही ना, कोण खर्जात, कोण षडजात, अघोरी, म्हणजे ते सहन करावं लागतं. बरं साखर झोपेची वेळ येते आणि कोणतरी ठोका टाकतो, तंबू सोडा. किती अवघड आहे. आयुष्यातला सगळ्यात वाईट आवाज मी ऐकलेला, आपल्याला झोप लागते आणि तो सळईवर फटका मारतो. विठाला. बरं तिथून आंघोळ करायला गेला तर मुंबईत होता तर शॉवर बाथ, वारीमध्ये फक्त एकच टँकर बाथ. एक जण तर साबण लावून बसला आणि ते पाणी पडायचं बंद झालं. त्याने डोळ्यावरचा साबण काढला, बघायला लागला, टँकर गेला. हा तसाच स्वतःवर हसतो माणूस. जरा सोपं बोलू, वारी तुम्हाला स्वतःवर हसायला शिकवते. आणि ज्याला स्वतःवर हसता आलं ना त्याला रडवायची ताकद कोणातच नाही. मग हे वारीचं तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी ऑफ वारी. फक्त हे आपण घरी आल्यावर विसरतो एवढाच प्रॉब्लेम आहे. विठाला. बरं रस्त्याने चालताना पुण्यात पाऊस, साताऱ्यात वारण, सोलापुरात ऊन. नातेपुत्यालाच रंग दिसतो आपला. नातेपुते कशाला म्हणतात माहिती आहे का? एवढं ऊन पडतं का तिथं गेल्यावर आपले नाते आले आणि पुते आले तरी ओळखणार नाहीत. एवढा तो काळवण तो पहिल्याच दिवशी. फक्त वारीत जो रंग बदलतो त्याला काळा रंग म्हणायचं नाही, त्याला पांडुरंग म्हणायचं.
देव त्याचा रंग आपल्याला देतोय ना. इतके हाल होतात, इतके हाल होतात. पण तरी पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचा कळस पाहिला, नामदेव पायरीवर डोकं ठेवलं की त्या माणसाच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहतात. पांडुरंगा इतका त्रास झाला पण आनंद मात्र किती दिलास. तिथंच तो प्रतिज्ञा करतो, पुढच्या वारीला माझ्या जिगरी दोस्ताला पण आणणार. हा फरक आहे दोन गावांमधला. सुखाचा पर्याय पाहिजे ना, तुम्हाला भजनातच यावं लागेल. कोणीही असो, नामस्मरणाशिवाय भजनाशिवाय पर्याय नाही, परमार्थ करावा लागेल. मग सुखासाठी प्रपंच का परमार्थ? परमार्थ. मग परमार्थ करायचा म्हणजे देवाला प्राप्त करायचं. मग कशाने प्राप्त करायचं? ज्ञानाच्या मार्गाने, योगाच्या मार्गाने का भक्तीच्या मार्गाने? ते म्हणतात हे रस्ते देवाकडे जात नाही असं नाही, या रस्त्याने आपल्याला जाता येत नाही. हा रस्त्याचा प्रॉब्लेम नाही, आपला प्रॉब्लेम आहे. बाकी सगळे रस्ते त्याच्याकडे जाणारेच आहेत. विचारा, तो सांगेल. नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा. माऊली म्हणते अगामी एकुलानीचे खागे मज येवो पा भलतेनी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. कसे पण या माझ्यापर्यंत पोहोचाल. रामकृष्ण परमहंसांचं बंगाली भाषेतलं एक वाक्य आहे, जतो मत ततो पत. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे ज्ञान मार्गही जातो, योग जातो. आपण भक्ती निवडावी का? योगाचा प्रॉब्लेम नाही, आपला प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याला कोण स्वीकारेल हो? आपल्याला जवळ कोण करील? कारण ते सगळ्यांना टॉप मोस्ट पाहिजेत. सोपं विचारतो, 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे, सायन्सला किती टक्के लागतात? लातूर पॅटर्न बोला. किती टक्के लागतात? हां 95. तुम्ही तर कोणाला येऊ द्यायची नाही वाटतं आता. 95 90 बरोबर ना? बर. कॉमर्स किती टक्के? 80 85 बरोबर. 35 वाल्यांनी कुठं जायचं? हां हां आर्ट्स तीच मोठी कला आहे. हां आर्ट्स म्हणजे सांगू का आपल्या भाषेत, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता खोनास. याचा अर्थ असं नाही की आर्ट्सला जातात ते तसेच असतात असं काही नाही. आमच्या मुंबईला येऊन पहा, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स जे जे त्या स्कूलला आहेत. विठ्ठला. याचा अर्थ ज्याला अन्य साधन झेपत नाही त्याला भक्ती साधन, भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. सुख का दुःख? सुख. प्रपंच का परमार्थ? परमार्थ. योग ज्ञान का भक्ती? भक्ती. मग आता भक्तीमध्ये सुद्धा नवविधा आहेत. त्याच्यातली कोणती? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे. तुम्ही नामस्मरण करा, नामसंकीर्तन करा, सोपं आहे. आता एक अडचण अशी, साधन सोपं म्हटलं ना की माणसाच्या मनामध्ये आदर निर्माण होणं जरा जड जातं. सुलभता आदराचा बळी घेते. विठ्ठला. म्हणून पहिल्या फोनवर तारीख देऊ नये. विठ्ठला. सुलभता आदराचा बळी घेते. त्यामुळे नाम सोपं आहे. मग लोक काय विचारू लागले, महाराज ते नाम सोपं आहे म्हणजे मग ते परिणामाला पण असंच असेल ना? संत ध्यानात घेतात हा धोका. कारण सोप्या गोष्टीचा आदर टिकवणं फार कठीण आहे. सोप्या गोष्टीबद्दल आदर असतो का? लोक जर म्हणाले ना महाराज फार टेन्शन आहे, मग त्यांना मी म्हणतो नामस्मरण करत जा. मग ते म्हणतात नामस्मरण ते तर आमचं चालूच आहे. हा नाम चालू आहे आणि चिंता शिल्लक आहे, हे समीकरण जुळण्यासारखं नाही. 5 वर्षाची म्हातारी मेली, एक तर ती 5 वर्षाची तरी असेल नाही तर म्हातारी तरी असेल. म्हातारी असेल तर 5 वर्षाची कशी असेल आणि 5 वर्षाची असेल तर म्हातारी कशी असेल? नाम घेता तर चिंता कशी असेल आणि चिंता आहे तर नाम घेता हे खरं कसं असेल? ते म्हणतात नाम आमचं चालूच आहे. नंतर लक्षात येतं नाम चालू नाही, हात चालू आहे.
विठाला. जरा सोपं बोलू. वारकरी संप्रदायाबद्दल आदर निर्माण होणं तसं जरा कठीण आहे महाराज. का? वारकरी संप्रदाय सोपा आहे, वारकरी संप्रदाय साधा आहे. तुम्हाला जरा काही सजवून धजवून आलं का आपले कुठेही फुटतात. ते म्हणतात तिथं काही वेगळं. अरे काही वेगळं नाही, सगळं आहे ते इथंच आहे आणि इथं आहे ते कुठंच नाही. वारकरी विचारधारेबद्दल वारकऱ्याचं मत नाही. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज वारकरी संप्रदायाचे अनुयायी नव्हते, मधुराद्वैती होते. पण त्यांनी सांगून ठेवलंय, येणाऱ्या काळात जगाला आनंद देणारा वारकरी पंथ हाच विश्वधर्म असेल. ह्या मांडवाला साधं समजू नका. कधी कधी असं वाटतं वारकऱ्यांनी पण जरा लय साध्यात घेऊ नये. आता नेहमी तेच वाक्य, वारकरी संप्रदाय चिंतीत बांधलेला हिरा आहे. किती दिवस चिंध्या वापरता, जरा सोनं पण वापरा. विठाला. मी तुम्हाला सांगतो, आज जगात ज्या समस्या आहेत त्याची उत्तर फक्त गाथा आणि ज्ञानेश्वरीकडे आहे, दुसऱ्या कोणाकडेच नाही. युनिव्हर्सल प्रॉब्लेम, त्याचं सोल्युशन आहे आपली कीर्तनं. आत्ताही कीर्तनं हसण्या रडण्याच्या बाजूला वळली आहेत. पूर्वी असं नव्हतं. कीर्तन हसण्यासाठी सुद्धा नाही, कीर्तन रडण्यासाठी सुद्धा नाही. मग कीर्तन कशासाठी आहे? हसण्या रडण्याच्या क्षणात कसं असावं हे शिकवण्यासाठी कीर्तन आहे. विठाला विठाला. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन इज अन एंटर मेंटेनन्स. हे मनोरंजन नाही, हे मनोमंथन आहे. आम्ही सिरियसली पाहिलं पाहिजे. आता लोकच ऑफर करतात, महाराज जरा हसवा. महाराजापेक्षा कपिल शर्मा बरा. काय कशासाठी पाहिजे? इथल्या भूका आमच्या सात्विक पाहिजेत. आम्हाला इकॉनॉमिक्सला एक सिद्धांत थेसिस शिकवला गेला, सप्लाय डिपेंड ऑन डिमांड. पुरवठा मागणीवरच आधारित आहे. त्यामुळे पुरवठा चुकला असेल तर मागण्यात जबाबदार आहेत. विठाला. जरा सोपं बोलू. जगाची भांडणं मिटवायची आम्हालाच माहिती आहे. काय युनिव्हर्सल रिझन या वर्ल्ड वॉरचं? दोनच कारण आहेत, लँड अँड रिलिजन. धर्म आणि जमीन ही दोनच कारण आहे. दुसरं कारण काय भांडणाचं? आणि दोन्हीची उत्तर वारकऱ्याकडे आहेत. धर्मावरून भांडणं होत असतील तर जगातल्या सगळ्या धर्मांना सांगणं आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भांडण संपलं. नॉट ऑल इज हिज बट ऑल इज ही. सगळं त्याचं आहे म्हणू नका, सगळं तोच आहे. आणि दुसरं कारण काय भांडणाचं? जमीन. अरे हे विश्वची माझे घर. विठ्ठला. त्यामुळे लोक म्हणू लागले नाम सोपं आहे मग होऊन जाईल. महाराज म्हणतात नाम सोपं आहे, हलक्यात घेऊ नका. तुम्हाला नामाचा प्रताप माहीत नाही. अहो, जे शरीर कधीच पवित्र होण्याची शक्यता नाही, पण मी जे सोपं नाम सांगितलं ते इतका चमत्कार करू शकतं की अपवित्र असलेल्या देहाला सुद्धा पवित्र करण्याचा करिश्मा ज्याच्यात आहे ते नाम आहे. तुम्हाला उदाहरणा दाखल सांगतो. अभंगाचं पहिलं चरण. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 पवित्र तो पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत,
मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना घेऊन मुंबईला जावं. काय ऐश्वर्य. मला वाटतं साधूचं खरं ऐश्वर्य त्याच्या समाधी मंदिराला मार्बल कोणती लावली ते नाही, हे साधूचं ऐश्वर्य आहे. एवढी मोठी श्रीमंती. हा युवकांचा भरणा, हा वर्ग तरणा कुठं भेटेल? आमच्या मुंबईत तरुण संध्याकाळी धरून आणावे लागतात. हे किती सुंदर दृश्य आहे. ज्ञानोबाराय जे म्हणालेत ना, मोगरा फुलला मोगरा फुलला, याचा अर्थ काय? ही जी जुनी मंडळी गायन करते हा फुललेला मोगरा आहे, आणि हे मागे उभे आहेत हे कळियाला आलेला बहरा आहे. महाराज म्हणतात, जो सर्वकाळ अच्युत वदे तो देह पवित्र ती वाणी पुण्यवंत. म्हणजे देह पवित्र झालेला आहे ज्यांचा, त्यापेक्षा तो नामाने पवित्र झालाय हे सांगण्यामागे महाराजांचा ओढा जास्त आहे. त्यांचा आग्रहच तो आहे. भाषेचा भाव कळलाच पाहिजे ना. काही माणसं बोलताना सरळ बोलतात पण त्याचे अर्थ फार डीप राहतात. नवऱ्या मुलाची आई नवरी मुलीच्या आईला फोनवर निरोप पाठवते, आम्हाला अंगठी नको. अनपेक्ष सुचिर दक्ष. किती चांगली विहीनबाई मिळाली ना, अंगठी नको म्हणाली. तिचा भावार्थ असं नाही आम्हाला अंगठी नको म्हणजे आम्हाला चैन पाहिजे, त्याच्याशिवाय जीवाला काय चैन आहे विठ्ठल. आम्हाला अंगठी नको याचा अर्थ आम्हाला चैन पाहिजे. तसं देह पवित्र झाला हे सांगताना तुम्ही नाम घ्या, हा आग्रह तुकोबारायांचा तिकडे. सर्व काळ जो अच्युत वदे काय होतं? पवित्र तो देह. पवित्र देह सरळ का मी म्हटलं? पवित्र तो देह का म्हटलं? हा तो शब्द 4 वेळा बोला, तुम्हाला त्याचा डीपनेस कळेल. तुम्ही त्याला, तो माणूस तुम्हाला माहिती का? तो माणूस माहिती आहे तुम्हाला कोणता? अहो तो 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 नाही का? तो जा आता कुठं जायचं ते गवसत. हा तो कुठं जाईल त्याचा भरोसा नाही. तसा पवित्र देह इतका शब्द नाही, पवित्र तो देह. तो देह पवित्र होतो आहे जो देह पवित्र होण्याची शक्यता नाही एक, आणि ज्या देहासारखं अपवित्र काहीच नाही पण तो देह ही पवित्र. विठ्ठला